ची माहिती द्यावी। त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे की ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही, त्याच्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे का हे विचारायला सांगितलेलं आहे। आणि नसेल तर मग त्या मतदारांचं जे आहे 6 नंतरचं झालं की न झालं हा त्याच्यातला असणारा इश्यू आहे। आम्ही कोर्टाला असं म्हणतोय की हे मतदान मग झालेलं नाही, त्यावरती कोर्टाने योग्य तो निर्णय घ्यावा। हो, इलेक्शन कमिशनचेच फिगर्स आहेत ते। विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या कालामध्ये वाढलेलं मतदान माझं एवढंच फक्त राहणार आहे की आम्ही असणारा बॉल रोल केलेला आहे। उरलेल्या सगळ्या राजकीय पक्षांनी असणारं याच्यामध्ये जुळलं आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये असणारा जर सहभाग घेतला तर इलेक्शन कमिशनला जी खरी माहिती इलेक्शन कमिशनकडे आहे ती त्यांनी कोर्टापुढे मांडावी अशी माझी अपेक्षा आहे। एकीकडे इलेक्शन कमिशन वारंवार दावा करत आहे की निवडणुका पारदर्शक पार पडल्या, कोणत्याही प्रकारची फेरफार करण्यात आली नाही। काय वाटतं की ते म्हणूनच आम्ही म्हणतोय की पारदर्शक निवडणुका पार पाडलेल्या आहेत असे इलेक्शन कमिशन दावा करतोय। तोच दावा त्यांनी असणारा कोर्टापुढे करावा आणि जी काही त्यांच्याकडे माहिती आहे किती स्लिप्स वाटल्या आणि किती स्लिप्स वाटल्या नाहीत त्याची माहिती त्यांनी कोर्टासमोर द्यावी। लोकसभा निवडणुकीनंतर जे 75-76 लाख मतदान वाढले ते 6 राज्यानंतरचं मतदान झालेलं आहे का? त्याच्याबद्दल मला माहिती नाही काहीच। सर हिंदी में बता दीजिए, आज सुनवाई थी सर, क्या कहेंगे पूरा क्या हुआ? इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र के इलेक्शन होने के बाद एक बयान दिया था